वशिष्ठापरी ज्ञानयोगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्यैसा नमस्कार माझा सद्गुरू रामदासा सह्याद्रीगिरीचा विभाग विलसे मांदार शृंगावरी नामे सज्जल जो नृपे वसविला श्री उर्वशीचे तिरी साकेताधिपती कपी भगवती हे देव जाचे शिरे तेथे जागृत रामदास विलसे जो या जना उद्धरी। आपल्या लक्षात आहे की मागच्या वेळेस आपल्याला आपण प्रश्नांचा फक्त समर्थाने विचार करायला सांगितलं। श्रोत्यांच्या मनात आलेले निरनिराळे प्रश्न पहिल्या 19 ओव्यांमध्ये समर्थांनी आपल्याला सांगितले आणि मग ते प्रश्न वाचल्यावर आपल्याला असं वाटलं की होय मग हे आपले पण प्रश्न आहेत याचा अर्थ आपल्याला पण माहिती नाही आहे। मग लगेचच्या 5 ओव्यांमध्ये त्यांनी उत्तरं मात्र दिली नाही, पण उत्तरांची एक प्रकार कशा पद्धतीनं मी उत्तरं देणार आहे हे मात्र त्यांनी आपल्याला सांगितलं। त्याच्यामध्ये विशेष करून देव म्हणजे काय, माया म्हणजे काय, हे सगळं विश्व निर्माणच कशाला झालं, जर मायेमध्ये माणूस अडकतो असं म्हणता तरी माया निर्माणच कशाला झाली, अशा पद्धतीने सगळे प्रश्न विचारले गेले। आता आजचं आहे ते देह आशंका शोधन, म्हणजे देह आशंकामध्ये प्रश्न विचारले आणि आता त्या शंकांचं शोधन, त्या प्रश्नांचं शोधन या समासामध्ये समर्थ करणार आहे की हे नेमकं माया प्रकरण आलं कुठून, नेमकं देव म्हणजे नेमकं काय गोष्ट आहे। एक मुख्य देव जो आहे परमात्मा तो तर दिसतच नाही ना, त्यामुळे न दिसणारा देव आम्हाला ठीक आहे आता कळलं की तुम्ही म्हणताय म्हणून आम्ही मान्य केलं की अशी एक न दिसणारी शक्ती आहे आणि त्याला आपण परमात्मा म्हणायचं। पण मग बाकीचे जे दिसणारे देव आहेत, ज्याला आपण सोमवारी शंकराला जातो आहे, मंगळवारी गणपतीला जातो आहे, बुधवारी विठोबाला जातो आहे, हे सगळे कोण आहेत, किंवा आम्ही ज्यांना सद्गुरूंच्या ठिकाणी देव मानतो, बरं समर्थच सांगतात की सद्गुरूहुनी देव मोठा जयासी वाटे तो करंटा, म्हणजे सद्गुरू देवापेक्षाही मोठा आहे असं तुम्हीच सांगता, तर या सगळ्याचा नक्की अर्थ काय आहे अशा सगळा विचार या समासामध्ये आपल्याला समर्थ करून दाखवणार आहेत। सुरुवातीला त्यांनी या सृष्टीची निर्मिती कशी होते हे आधी आपल्याला सांगितलं आहे, त्याचा आपण विचार करणार आहोत की या सृष्टीची जी उत्पत्ती आहे तिचा एक क्रम ठरलेला आहे, कशानंतर काय, कशानंतर काय, कशानंतर काय, आणि ती उत्पत्ती कशी होते याचा एक पूर्वी झालेला असल्यामुळे नुसता आढावा घेतला आहे आणि मग त्याला जोडून त्यांनी देवाची सुद्धा ही कशी मानायची, त्यांनी असं म्हटलं की ही देवाची जी निर्मिती आहे, देवसुद्धा तुमच्या आमच्यासारखे पंचमहाभूतांचे आहेत, जसं आपण संतांच्या बाबतीत म्हणू शकतो, संतांना आपण देव म्हणतो, संतसुद्धा देहरूपात असलेले आपण मानतो। आता देहरूपात आहेत म्हणजे आपल्यासारखेच ते त्रिगुण आणि पंचमहाभूतांनी बनलेले आहेत। या पंचमहाभूतांमध्ये 2 प्रकार आहेत। आजच्या समासामध्ये ते आपल्याला जास्त सविस्तर सांगणार आहेत। आपल्याला विषय काय ऐकायचा आहे त्याची प्रस्तावना म्हणून फक्त थोडक्यात सांगते की पृथ्वी म्हटलं तरी पृथ्वीमध्ये 2 गोष्टी आहेत। एक तर ही पृथ्वी म्हणजे आपण म्हणूया की सगळीकडे दगडधोंडे भरलेले आहेत, पण त्याच ठिकाणी आपल्याला सोनं पण दिसतं, भले ते सोनं कुठेतरी खोल, कुठेतरी सोन्याच्या खाणी असतील, शोध घ्यावा लागेल, पण सोनं पण आहे, दगडधोंडे पण आहे। आपण समुद्रकिनारी बसतो, दगडधोंडे आपल्याला पुष्कळ दिसतात, पण याच समुद्राच्या खाली रत्न आहेत, ती रत्न आपल्याला शोधावी लागतात, रत्न मौल्यवान आहेत, रत्न थोडी आहेत दगडधोंड्याच्या तुलनेत, पण पृथ्वी म्हटलं की या 2 गोष्टी आल्या। असं या पंचमहाभूताच्या प्रत्येकामध्ये 2 गोष्टी आहेत। अगदी पाणी आप म्हटलं तरी आपण जे साधं पाणी पितो ते पाणी बरोबरच आहे, पण अमृतसुद्धा जलमयच आहे, अमृत पण आहे। आता ते अमृत फक्त विष्णूजवळ असेल बरोबर आहे, पण अमृत हे सुद्धा पाण्यामध्येच येतं, ते पाणी हे जलतत्व जर धरलं तर त्या आपमध्ये 2 गोष्टी आहेत। जसं पृथ्वीमध्ये 2 गोष्टी आहेत, आपमध्ये 2 गोष्टी आहेत। पटकन आपल्याला तेजाच्या रूपामध्ये सूर्य जसा कळतो, उष्ण आहे म्हणून तो सूर्य आहे, तर शीतल चंद्र पण तिथेच आहे, तेही तेजच आहे। तेजाचा प्रकार म्हटला तर उष्ण पण आणि थंड पण, त्यामुळे सूर्य पण आणि चंद्र पण 2 प्रकार त्याच्यामध्ये आहेत। आणि चौथं जे वायू आहे त्या वायूमध्ये सुद्धा ज्याला आपण वारा म्हणतो, कळतो आपल्याला दिसत नाही आहे पण वाऱ्याचा परिणाम आपल्याला दिसतो, जरा खिडकी उघडी राहिली कळ काय छान झुळूक आली नाही, तो वारा कळतो, वारा दिसला नाही तरी वाऱ्याची जाणीव आपल्याला होते। तशी दुसरी वायू या शब्दाचा अर्थ आहे वासना। ती वासना जी आहे ती वासना या चांगली शुद्ध वासना असेल तर देव निर्माण होतात, आणि वासना जर वाईट असेल तर भूतपिशाच निर्माण होतात। अशा प्रत्येक गोष्टीमध्ये 2 गोष्टी आहेत, याचा विचार समर्थांनी या समासात आपल्याला केला तो आपण पाहणार आहोत। हा जो देह आहे प्रत्येकाचा,
सजीवाचा म्हणूया. या सजीवाच्या देहामध्ये आपण पाहिलं आहे की अंतःकरण नावाची जी गोष्ट आहे त्याला आपण म्हणतो की त्याला जाणीव होते. जाणीव शब्द आपल्याला कळतो की मला हे जाणवलं. कुठे जाणवलं तुला? तर अंतःकरणाला जाणवलं. तर ते अंतःकरण हे जाणीवेचं स्थान आहे सजीवांमध्ये. तुम्हा आम्हाला जसं आहे तसं या सजीवांमधल्या सगळ्या अगदी चेटापासून डासापासून सगळ्यांना आहे. त्या डासानुसार जाणीव होतेच की आपल्याला धोका आहे आणि उडतोच तो आपण हात मारता क्षणी. त्यामुळे सजीवांमध्ये अंतःकरण नावाची गोष्ट आहे, त्याला जाणीव असं होतं. अचेतन ज्या गोष्टी आहेत त्यांच्यात पण जाणीव आहे. त्यांच्यातलं अंतःकरण आपल्याला कळत नाही आहे, पण त्यांच्यात पण एक जाणीव आहे. ती तसं म्हटलं तर गुप्त आहे, सुप्त आहे, आपल्याला कळत नाही आहे. जसं आपण वस्तूला पाय लागला की नमस्कार करतो, तर त्याला जाणीव नाही आहे. चालता चालता कुठल्याही वस्तूला पाय लागला, भांड्याला पाय लागला तरी पण नमस्कार करतो. आता त्याच्यामागे भूमिका काय आहे? तर ते अचेतन आहे. ते सांगू शकत नाही आहे. ते भांडं सांगणार नाही आहे मला कशाला लाथ मारली असं म्हणू शकणार नाही आहे. लोकांमध्ये एवढी गर्दी असते, कळतं लोकांना की अशा गर्दीमध्ये काहीतरी असं पायावर पाय पडणार, कुठे धक्का लागणार, पण हमरीतमरीवर येतात लोक. तशी जाणीव त्या भांड्याला नाही आहे, तर हमरीतमरीवर नाही येणार. पण अचेतन गोष्टीमध्ये सुद्धा सुप्त अवस्थेतली जाणीव असते. हे आपल्या संस्कृतीला मान्य आहे. म्हणून आपल्याला लहानपणापासून संस्कार झाला की कर नमस्कार. असू दे अचेतन, पाय नाही लावायचा. अगदी केळसुणीला सुद्धा पाय लावायचा नाही. ती केळ आपलं घर स्वच्छ करणारी आहे, तिलासुद्धा पाय नाही लागता कामा. अशा पद्धतीने आपण या अचेतन गोष्टींमध्ये सुद्धा जाणीव आहे असं समर्थ आपल्याला समजावून सांगणार. दुसरं असं आहे की आता सजीव सृष्टीमधल्या जाणीवेचा विचार आपल्याला कळला. त्या सजीवांना सुद्धा अंतःकरण असं आपल्याला कळलं. पण त्यात पुन्हा नरदेहाचा विचार जर आपण केला तर नरदेहाचं जे अंतःकरण आहे ते त्याला जरा अधिक जाणीव आहे. म्हणजे सगळ्याच सजीवाला जाणीव आहे, सगळ्याच सजीवाला अंतःकरण आहे. पण माणसाचा विचार आपल्याला जरा अधिक करायचा आहे. माणसाची जी जाणीव आहे ती मीपणाने आहे. माणसाच्या जाणीवेतलं आणि अन्य सगळ्या सचेतन जीवांमधल्या जाणीवेतला फरक असा आहे की त्याला मीपणाने जाणीव होते. जाणीव होतेच, पण माझ्यापुरतं झालं की झालं, बाकी त्या जगाचं तिकडे काय का होईल ना, मला काय करा. हां, हळहळ व्यक्त करू आम्ही कोणाबद्दल आम्हाला काही कळलं की वाईट झालं नाही, याच्या पलीकडे काही ते आमच्या अंतःकरणाला फार होत नाही. जरा थोडंसं अगदीच जवळचं माणूस असलं तर हळहळ जरा 8-15 दिवस. मी आपलं गमतीने म्हणते, घरातलं असलं तरी 13 दिवस. पुढं कोणाला वेळ आहे काही व्यक्त करायला. हे अशी सद्यस्थिती आपली नरदेहाच्या बाबतीमध्ये आहे की काय होतं तर मीपणानं ती जाणीव अधिक असते. माझं झालं की झालं. बृहदारण्यक उपनिषदाचा आधार समर्थांनी हा मुद्दा सांगताना आपल्याला दिला. मी आपल्याला वारंवार सांगते की दासबोध हा वेद उपनिषदांवर आधारित ग्रंथ आहे. त्यामुळे जिथे कुठे मुद्दा समर्थ मांडतात त्या ठिकाणी उपनिषदाचा आधार देतात. तर बृहदारण्यक उपनिषदामध्ये हा विषय ते सांगितला आहे की जीव वासनामय आहे, त्या वासना सूक्ष्म आहेत, बरोबर आहे. तर त्या सूक्ष्म असल्यामुळे वायू स्वरूप आहेत. आत्ता आपण पाहिलं की वायू 2 प्रकारचा आहे. एक आपण ज्याला वारा म्हणतो आणि दुसरं जे आहे तो वासनेचा आहे. या वायूची जी ही 2 रूपं आहेत त्यातली अदृश्यात वावरणार म्हणजे दिसणार नाही, पण त्या अदृश्यात वावरणारी जी वासना आहे ती वासना समर्थ आपल्याला स्पष्टपणे सांगतात की खरं म्हणजे असं आहे की आत्मरूपाखेरीच्या ज्याला परमात्मा आपण म्हणतोय त्याच्या खेरीच्या सगळ्या देवदेवता किंवा संत सद्गुरू काय जी काही आहेत ती सगळी जणं वायुरूप आहेत. फरक असा आहे की ही मंडळी त्यांना हवं तेव्हा हव्या ठिकाणी जन्म घेतात. म्हणजे आपण म्हणतो गोंदवलेकर महाराजांनी म्हणजे समर्थच पुन्हा त्या रूपामध्ये आले. तर हे जे सगळे त्यांना जिथे हवं तिथे ते जन्म घेतात. आपलं राहिलेलं कार्य आपल्याला जगाच्या दृष्टीने आवश्यक असणारं कार्य करतात. परंतु एक परमात्मा सोडला तर बाकी सगळ्या देवदेवता वायुस्वरूप आहेत. हा मुद्दा बृहदारण्यक उपनिषदामध्ये सांगितलेला समर्थांनी ह्या समासामध्ये आपल्याला सांगितलं आहे. दुसरं त्याच्यात असं म्हटलं की स्वाभाविक हे असं असलं कुठे तर शुद्ध वासना असेल तिथे. वासना 2 प्रकारची. वाईट वासना असेल तर वाईट वासनेने भूतपिशाच निर्माण होतात, पण शुद्ध सात्विक वासना असेल तर देव निर्माण होतात. दोन्ही प्रकारच्या वासनेमधल्या शुद्ध वासनेबद्दल म्हटलं आहे. याचा आधार पण त्यांनी शतपथ ब्राह्मण या ग्रंथातून घेतला आहे. वायू हा सर्व देवांचा आत्मा आहे. तुमचा आत्मा तुमचा आमचा आत्मा म्हणजे चैतन्य जसं आहे तसं देवांचा आत्मा काय तर देवांचा आत्मा हा वायू आहे. वायूकडून त्यांना ही शक्ती मिळाली, त्याच्या ठिकाणी ही जाणीव असते. आता याचा अर्थ वासनेतूनच निर्मिती होते, पण ती वासना शुद्ध सात्विक आहे.
शुद्ध सात्विक वासनेतून जी निर्मिती होते ती देवांची निर्मिती आहे. आता त्यांचं जे रूप आहे म्हणजे सूक्ष्म असल्यामुळे ते वाटेल तिथल्या ठिकाणी फिरू शकतात, वाटेल तिथे देहरूपामध्ये येऊ शकतात, त्यांना पाहिजे त्या ठिकाणी ते जन्म घेऊ शकतात. ह्याच्यामध्ये अशा श्रेष्ठ कनिष्ठ पायऱ्या आहेत आणि याचा विचार त्यांनी आपल्याला म्हणजे ही कशावर आहे तर त्या शक्तीवर हे अवलंबून आहे आणि त्या पद्धतीने ते चांगला वैध घेऊ शकतात. मंत्रतंत्रांनी ही शक्ती आपल्याला सुद्धा मिळवता येते. आत्ता कालच एक उपनिषदांवरती आपल्या कल्याणी नामजोशींचा एक व्हिडिओ आला आहे कुठल्या तरी ह्याच्यावर, त्याच्यात त्यांनी आपल्याला असं म्हटलं आहे की उपनिषदांमध्ये सुद्धा या मंत्रतंत्रांचा वापर योग्य पद्धतीने केला गेला तर त्याचे परिणाम आपल्याला अगदी सहजपणानं मिळतात. शांती मंत्रासारखा मंत्र रोज घरामध्ये नुसता म्हटला तरीसुद्धा घरामध्ये शांतीचा अनुभव आपल्याला येतो. आता ह्या गोष्टी आपण प्रत्यक्ष विश्वासाने करण्यावर आहे असा सगळा विचार या देह आशंका शोधनामध्ये दिला आहे. आपले जे आधीच्या समासामधले प्रश्न होते, मायेविषयी प्रश्न होते आणि आमचं समाधानकारक उत्तर, आम्हाला समाधान होईल असं उत्तर द्या अशी श्रोत्यांची मागणी होती की आम्हाला कळलं पाहिजे. नाहीतर मग नुसतंच आपलं मोठी मी सांगतोय ना म्हणून कर असं काही आम्ही ऐकणार नाही. तर आमचं समाधान उत्तर द्या. तर त्याचा समर्थ म्हणाले मी प्रयत्न केला आहे. आता मी म्हटलं तसं की सुरुवातीला पहिल्या 6 ओव्यांमध्ये विश्वाची उत्पत्ती कशी झाली आहे याची एक गोष्ट समर्थाने आपल्याला सांगितले. ते म्हणतात की मूळ परब्रह्म ज्याला आपण म्हणतो त्या मूळ परब्रह्मातून त्यांनी ही सगळी सृष्टी निर्माण केली असं म्हटलं. त्याला मूळ माया म्हणतात. म्हणजे सगळ्यात परमात्मा, त्या परमात्माने ही माया म्हणजे हे विश्व निर्माण केलं. आपल्या साध्या भाषेत बोलायचं झालं तर माया निर्माण केली म्हणजे विश्व निर्माण केलं. सगळ्या गोष्टी भगवंतांनी निर्माण केल्या आणि मग त्याच्यातून त्रिगुण आणि पंचमहाभूत अशी निर्माण झाली आणि या त्रिगुणांपासून मग आकाश, आकाशातून वायू, वायूतून अग्नी, अग्नीतून पाणी, पाण्यातून पृथ्वी अशी सगळी निर्मिती झाली. असा एक क्रम आपल्या सगळीकडे मांडला जातो. तसंही झालं. त्याला ना त्यांच्या त्यांच्या गुणांप्रमाणे त्यांच्या त्यांच्या लक्षणांप्रमाणे वेगवेगळी नावं पण दिलेली आहेत. जसं आपण म्हणतो की आकाशाला म्हटलं तर मर्यादा आहे. ज्याला आकाश आपण म्हणतो क्षितिजापर्यंत पाहिलं की असं वाटतं आकाश तिथे संपलं आहे, आपल्याला असं वाटतं की टेकलं आहे. तसं काही खरं म्हणजे नसतं. किंवा आकाश निळं आहे, निळं हा काही खरा त्याचा रंग आपल्याला दिसतोय ना, तर ते का आहे तर आकाशालाही काही मर्यादा आहेत. ते वेगळेपणानं आपल्याला भासत आहे. या जर 2 गोष्टी आपण बाजूला केल्या, आकाशरेखर काही नाहीच आहे, शून्य आहे, पोकळी आहे, पण तरी आपल्याला ते भासत आहे, आपल्याला ते दिसत आहे, त्याचा आपल्याला रंग दिसतो आहे, ते कुठेतरी संपलं आहे असं आपल्याला वाटतं आहे, काहीतरी असं पाघळून आहे आपल्या समजा या पृथ्वीवरती असं आपण म्हणतो आहे. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या बाजूला केल्या तर आकाश हे ब्रह्मस्वरूप आहे. पण ह्या पंचमहाभूतातलं ते आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टी त्याच्या होतात. त्या आकाशाला म्हटलं तर आपण जे त्याचं वर्णन करतो आहे ते स्थूल आहे, पण आकाश सूक्ष्म आहे कारण शून्यच आहे. असं जर आपण विचार केला तर ह्या मूळ परब्रह्माची कल्पना आपल्याला करता येऊ शकते की आकाशाची जशी कल्पना आहे की मुळात काही नाहीच आहे, पण तरी आपल्याला ते ज्या पद्धतीने आपण त्याचं वर्णन करू शकतो की नाही आकाश आहे, आपल्याला दिसतं आहे, त्याचा रंग आहे, आकाशात ढग जमा होतात, असं सगळं आकाशाचं वर्णन आपण वेगवेगळ्या पद्धतीने करतो आणि एकीकडे म्हणतो की आकाशी पोकळी आहे, आकाश शून्य आहे. तसं परब्रह्माचं आहे की हे मूळ परब्रह्म जे आहे ते अमर्याद आहे, अदृश्य आहे, दिसत नाही आहे पण ते आहेच आहे. अनंत अमर्याद असणारं हे मूळ परब्रह्म हे अदृश्य आहे पण आहे. कळावं आपल्याला ते आहे असं म्हणून आकाशाचं उदाहरण आपण घ्यायचं की आकाश जसं नाही आहे पण आहे तसं मूळ परब्रह्म दिसत नाही आहे पण आहे. आणि मग त्याच्यातून आपला या मूळ मायेचा जन्म झाला. तर ही मूळ माया काय आहे तर ती ही शक्तिरूप आहे, प्रचंड तिच्या जो शक्ती आहे आणि म्हणून तिला विश्वाची मोठी आई म्हटलं आहे, जगज्जननी असं तिला म्हटलं आहे की मूळ माया काय आहे तर हिच्याजवळ फार प्रचंड ताकद आहे, प्रचंड शक्ती आहे आणि म्हणून ती विश्वाची मोठी आई, जगज्जननी असं तिचं नाव दिलेलं आहे. कुठे कुठे तिला गुणक्षोभिणी म्हणजे त्या जगज्जननीची धाकटी बहीण असं त्या त्रिगुणातून आला आहे म्हणून तिला गुणक्षोभिणी असं म्हटलं. आपल्याला हे दोन्ही नावं गेलेली आहेत यापूर्वी. जगज्जननी रूप पण पाहिलं आहे, गुणक्षोभिणी हे पण नाव आपण पाहिलं आहे. तर अशी निर्मिती व्हायला लागते. या मूळ मायेचं जे स्वरूप आहे ना ते इतकं शक्तिरूप आहे. या मूळ मायेतून हे सगळं निर्माण झालं आहे ना त्यामुळे तिच्याजवळ प्रचंड शक्ती आहे. त्या शक्तीचा आपल्याला अंतच लागत नाही.
मग का आपण मायेत अडकतो, या दृश्य जगात का अडकतो, हिची शक्तीच अफाट आहे. तुमच्या आमच्या पण बोलायचं झालं तर शक्ती अफाट आहे म्हणजे काय, तर आपल्या मनाला एखादी गोष्ट पक्की पटली असली तरीही ही माया आहे ना, ती त्यापासून आपल्याला ओढून नेते. आता आपल्या सगळ्यांना कळलं आहे, 70ला आलो आहे, आता काही नको आहे आम्हाला, आता सगळं आमचं उपभोगून झालं आहे असं आम्ही सांगतो. आम्हाला पटलेलं पण आहे, अगदी मान्य आहे. तरीसुद्धा पावसाळ्यातनं सेल लागतो, एक चक्कर मारून येऊया का, म्हणजे मला नको आहे पण आपला अनुभव नको आहे तर कशाला जाते. ही माया ओढते आपल्याला. दृश्य जगातल्या सगळ्या गोष्टी, तिच्या जो अफाट शक्ती आहे हो, ती अफाट शक्ती आपल्याला ओढते. आत्ता माझी मैत्रीण म्हणाली, मला खरी कॉफी प्यायची नाही आहे, तो वास मला ओढतो. तो वास ओढतो म्हणजे काय, तर ती माया आहे ना, ती माया आपल्याला खेचते. मला नको आहे, मला त्याचा त्रास होतो आहे, मला घ्यायची आवश्यकता नाही आहे, माझं सगळं झालेलं आहे, असं सगळं एकीकडे मन सांगतं आहे, अगदी पक्क दे सांगतं आहे. पण तरीही ती माया आपल्याला ओढते, कारण मायाजवळ अफाट शक्ती. ही माया आता म्हटलं तर दिसत नाही, म्हटलं तर आहे, आणि सारखी पावली आपल्याला नडवते. सारखं आपल्याला पुढा का दासबोध वाचावतो, झाला हो आमचा अभ्यास होऊन, परीक्षा दिल्या मी, सगळ्या परीक्षा दूर झाल्या, परिणाम. कारण या सगळ्यामधून मला मिळालेली जी शक्ती आहे त्यापेक्षा मायेची शक्ती अफाट आहे. इथं कणभरच मिळत आहे, तिथे मनभर आहे, आणि त्या पुन्हा ती माया मला खेचते आणि त्या मायेच्या जाळ्यामध्ये मी अडकते. म्हणून पुन्हा समर्थ आपल्याला खेचून आणताय तिकडे. आता असंच आहे, त्याचं वर्णन करताय कशी ती माया आहे. तर म्हणे झाडाचं बी असतं ना, त्या बीमध्ये सगळा वृक्ष सामावलेला खरं म्हणजे असतो, पण तरी त्या एवढंसं बी रुजवावं लागतं, काही काळ जावा लागतो, त्याला काही पाणी खत सगळं द्यावं लागतं, आणि मग कालांतराने आपल्याला त्या वृक्षाचं रूप आपल्याला दिसतं. तसं म्हणे हिचं होतं. काही काळ ती आपल्याला वाटते, पण ती माया अफाट आहे, इतकी शक्तिरूप आहे की ती आपल्याला तिची ती फळं अशी दिसतात आणि असं वाटतं नाही हे पण मला पाहिजे, हे पण मला पाहिजे. कुणाकडे काही नवीन गोष्ट दिसली की असं वाटतं हे माझ्या पण हॉलमध्ये छान दिसेल नाही, की चाललं. कुठे मिळालं, लगेच एक्झिबिशन, ऑर्डर. नाही तर हल्ली तर काय सगळं घर बसल्या. तर अशा सगळ्या गोष्टी आम्ही करू नये तसं नाही. फक्त होतं का की आपण कशा अडकतो हे आपल्याला समर्थ दाखवून देतात. आता नरदेव आहे, अशा सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या कराव्याशा वाटणं हे की चूक नाही आहे, फक्त ते अडकणं जे आहे ते अडकून नाही राहायचं, एवढाच त्यातला आपला फरक. की चैनच पडत नाही ते झाल्याशिवाय. मग आज जरा जायचंच आहे, आज मला सुट्टी आहे, मग राहू दे, आज वर्गाला नाही जात, हेच काम पुरं करून येते, की मग समजावं की हे मायेत अडकणं जास्त आहे, इकडलं एक ओढ कमी आहे. आता हा सगळ्यासाठी म्हणून समर्थ आपल्याला सांगतात की सगळे देव जे आपण म्हटलं वायुस्वरूप आहेत, म्हणून पहिल्या 6 ओवींमध्ये आपण हा सगळा त्यांनी नुसता आपल्याला एक आलेख म्हणतो ना तसा काढून दिला की परब्रह्म म्हणजे काय, मूळ माया म्हणजे काय, आणि या मूळ मायेतून सगळ्या या पृथ्वी आप तेज वायू आकाश किंवा त्रिगुण याची निर्मिती कशी झाली आहे ते आपल्याला सांगितलं. प्रत्येक ह्याच्यामध्ये चांगल्या आणि वाईट दोन्ही गोष्टी कशा असतात ह्या पण आपल्याला सांगितल्या की प्रत्येक पृथ्वी आप तेज वायूमध्ये 2 गोष्टी आहेत. आकाशामध्ये 2 गोष्टी म्हणजे आकाश म्हणजे नाहीच आहे, त्या पृथ्वी आप तेज वायूमध्ये 2 गोष्टी आहेत, चांगल्या पण आहेत वाईट पण आहेत. आकाशामध्ये ते नाही, कारण आकाश मुळातच काही नाही आहे, सूक्ष्म म्हटलं आहे त्याला, दिसतं आहे परंतु तसं काही नाही आहे, त्यामुळे त्याच्याबद्दल फक्त बोललेलं नाही आहेत. पुढल्या 7, 8, 9 या 3 ओव्यांमध्ये समर्थाने आपल्याला अनेक प्रकारच्या ज्या शक्ती अशा म्हटलेल्या आहेत त्याचं त्यांनी वर्णन केलं आहे. जसं देव आहे तसं आपण म्हणतो तसं देव, यक्षिणी, कात्यायनी, चामुंडा, जाखिळी. आता या सगळ्यांचा ना बहुधा 350 वर्षापूर्वीच्या समाजामध्ये फार मोठा लोकांवरती प्रभाव होता, त्यामुळे या सगळ्यांची नावं त्यांनी घेतली आहेत. आणि या सगळ्यांना त्यांनी असं म्हटलं आहे ही सगळी देवदैवतं वायुस्वरूप आहेत. काही नपुसक नावं पण त्याच्यामध्ये आहेत, पण ही सगळी वायुरूप शक्तीची रूप आहेत. प्रत्येक गाव म्हटलं की त्या गावाच्या वेशीवरती देव, आणि मग तो जो भैरोबा वगैरे असणार, ही सगळी त्या काळामध्ये त्या लोकांना विश्वास टाकणारी, ती आपल्याला आधार म्हणून असणारी अशी सगळी आहेत. त्यामुळे सगळ्यांचे उल्लेख समर्थ करतात, पण त्याच्यात ते सांगतात की हे सगळे जे आहेत हे केवळ वायुस्वरूप देव आहेत. आता गुणसंपन्न जे आहेत ते शक्तिमय आहेत, शक्ती आहेच त्यांच्याजवळ, त्यामुळे ते गुणसंपन्न आहेत. पण काही
हीन प्रकारचे गुण पण त्यांच्याजवळ आहेत. म्हणून तत्कालीन समाजामध्ये बघा की मुलाला ताप आला आहे, कोंबडं दिलं देवाला की ताप उतरेल. त्यावेळच्या प्रथा होत्या या. आज आपल्याला असं कोणी सांगेल काय वेडेपणा आहे, अशाने काय होणार आहे का? रिक्सर चांगल्या एखाद्या डॉक्टरला दाखव, काही औषध पाणी कर, यांनी काय असं कोंबडं कापूर, हे आता आपल्याला कळत आहे. पण 350 वर्षापूर्वी काही कुणाला काही झालं की पहिलं काय करायचं, तर त्या देवाचा कोप झाला आहे त्याला एक कोंबडं द्यायचं. तर या अशा प्रकारच्या प्रथा बंद करण्यासाठी समर्थांना या अशा गोष्टी सांगाव्या लागल्या. तसा विचार आपल्याला 7, 8, 9 9व्यांमध्ये त्यांनी हा उल्लेख केल्यावर स्वाभाविकच आत्ता 21व्या शतकात असणाऱ्या आपल्याला असं वाटतं की याचा काय संबंध आहे, वायुस्वरूप देव सांगितलं आम्हाला पटलं. तर तसं नाही. थोडा ज्या समाजामध्ये हा ग्रंथ तयार झाला त्या समाजाचा परिणाम पण आपल्याला दिसतो असं लक्षात येईल. पण लक्षात असं येतं की हीन जरी असलं तरी त्याच्यामध्ये पण सामर्थ्य आहे. म्हणून समर्थांच्या चरित्रात प्रसंग आहे की कुठल्या गावाच्या बाहेर अशा प्रकारचं बकरी कोंबडी कापणं असे उद्योग चालायचे. तर समर्थांना त्या देवळात ते वस्तीला थांबले. लोकांनी आजूबाजूच्या सांगितलं अहो इथे वस्ती करू नका, इथे भूतं बितं पुष्कळ आहेत, तुम्ही उद्या दिसणारच नाही सकाळी. लोकांनी सांगून टाकलं इथे राहू नका. ते म्हणाले बघूया काय होतं. ऐकलं नाही समर्थांनी. ते काय वेडा फकीर ऐकणार नाही आपलं. लोकांनी नाच सोडला आणि ते रात्री तिथेच थांबले. काही लोकांच्या मनातलं हे भय दूर करायला हवं असेल तर अशा पद्धतीने दाखवलंच पाहिजे. समर्थाला पूर्ण माहीत होतं की लोकांच्या काही चुकीच्या समजुती आहेत. मग समर्थ रात्रभर तिथे राहिले. दुसऱ्या दिवशी लोक तयारीने आले होते बरं का, की आता गेलाच असणार हा, ऐकलं नाही आमचं, खपलेलंच असणार. आणि तयारी दिवशी लोक आली होती. पाहतात तर छान सगळं रामनाम घेणं चाललेलं आहे. मग लोकांची मनातली भीती गेली. त्यामुळे ही जी वायुस्वरूप देवदेवतांची शक्ती आहे ती दोन्ही प्रकारची असते हे त्यावेळेला समर्थांना पटवून द्यावं लागलं लोकांना की हीन देवता असल्या तर त्यांना सोडून तुम्ही हीन देवतांना जे कोंबड्या बकऱ्या देताय ना ते चुकीचं आहे. त्यांची काही अशी त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी ह्या गोष्टी करायची आवश्यकता नाही. कितीतरी वेळा समर्थाने असं पण केलं आहे. आणि वरच्यावर कोंबडं कापणाऱ्याला हात धरून सांगितलं आहे की तुम्हाला मला स्वप्नामध्ये देव आला होता आणि तरी सांगितलं उद्या कोंबडं दे म्हणजे तुझं भलं होईल. समर्थाने माझ्या पण स्वप्नात काल देव आला होता, कोंबडं कापणाऱ्याला दे म्हणजे म्हणे तुझं भलं होईल असं मला पण सांगितलं आहे. तोच हातात सुरा घेऊन त्यांनी जेव्हा स्वतःची हिंमत दाखवली तेव्हा लोकांच्या मनातल्या अशा ज्या चुकीच्या समजुती होत्या त्या दूर झाल्या. म्हणून समर्थाला क्रांतिकारक संत आहेत, राष्ट्रीय संत आहेत, क्रांतिकारक संत आहेत. त्यांनी समाजातल्या ह्या अशा चुकीच्या गोष्टी होत्या ना त्या दूर करण्याचा आटोकाट प्रयत्न केला आणि समाजाला निर्भय बनवलं. अशा गोष्टी पण आपल्याला जाता जाता दिसतील. पुढल्या 10, 11, 12 या 3 ओव्यांमध्ये सगळ्या देवता ज्या वायुस्वरूप राहतात असं ते म्हणत आहेत. ते म्हणत आहेत प्रसंगाप्रमाणे त्या वेगवेगळ्या देह धारण करून येतात आणि देह धारण करून आल्यावर प्रगट होतात पण परत गुप्त होतात. त्यांचं काम झालं की ते गुप्त आहेत. आता इथे आपल्याला कशाची आठवण होते, या देवता त्यांच्या प्रसंगाप्रमाणे त्या देह धारण करून येतात आणि परत गुप्त पण होतात. आपण अंगात येणं असं म्हणतो. म्हटलं तर विश्वास असतो, म्हटलं तर नसतो. विश्वास नसतो म्हणावं तर रांग लावून ओट्या कशाला भरायला जातात. रांग इतकी असते सेवा सगळ्यात पाऊल ठेवायला जागा नसते. बरं विश्वास नाही म्हणावं तर ते पण पडत नाही, आहे म्हणावं तर कळत नाही. अशी आपली थोडी गोंधळाची गोष्ट असते. इथे आपल्याला त्यांनी सांगितलं आहे की ही वायुरूप जाणीव आहे. म्हणजे वायुरूपानं ज्या संचार करणाऱ्या शक्ती आहेत या शक्ती एखाद्या देहाचा आश्रय घेतात आणि त्या देहामध्ये या शक्ती जातात आणि ती शक्ती काम करते. आणि ती शक्ती जेव्हा काम करते त्यावेळेला ते नाना प्रकारच्या अशा गोष्टी निर्माण होतात. आपल्या लक्षात येतं की ह्या अंगात येणाऱ्या बाईजवळ एवढी ताकद येते कुठून. सोपं नाही 4-4, 5-5 तास उभं राहणं आणि नाचणं. एरवीच्या ह्याच्यामध्ये त्या बाईची शक्ती आणि तिचं वय लक्षात घेता हे जमतं कसं असा प्रश्न आपल्याला पडतो. नाही अशातला भाग नाही. पण तरीही अशा वायुरूप शक्तीवर विश्वास नसतो. तर समर्थ आपल्याला सांगतात की ही वायुरूप देवता असतात. या वायुरूप देवता काही देहांचा काही वेळ कायम नाही. नवरात्र आला आहे की त्यावेळेला त्या शक्ती त्या देहाचा आश्रय घेतात. वासना चांगली असते त्यामुळे ती देवता श्रेष्ठ असते. मग त्या देवतेला आपण अंबाबाई, कोल्हापूरची अंबाबाई आहे का माहूची आहे, ती देवता त्या शक्तीप्रमाणे त्या देवतेचं ती नाव घेते. एरवीच्या जीवनातली ती स्त्री आणि त्यावेळची ती काय 4 तास रोजचे असतील त्या तासामधली ती स्त्री ही वेगळी असते. तिचं बोलणं तिचं वागणं हे आपल्याला वेगळं जाणवतं. आणि त्यामुळे त्याचा अर्थ असा आहे की वायुरूप शक्ती देहाच्या आश्रयाला थांबते आणि म्हणून हे वेगळेपण आपल्याला दिसतं. ते जर चांगलं असेल
तर त्याला आपण शक्ती स्वरूप देवी मानतो. ते जर वाईट असेल तर त्याला आपण भूतखेत मानतो. दोन्ही प्रकार आहेत. त्यामुळे समर्थ आपल्याला जाणीव करून देतात की जर का ती देवीचं नाव घेते आहे ना, याचा अर्थ ती चांगली शक्ती काही तास तिच्या आश्रयाला आलेली आहे. पण जर भूतखेत असतील तर ती भानगडीतच बसणार, मग ते भय दाखवणार आपल्याला, असंही होईल. त्यामुळे देहातील या वायुरूप शक्तीचा वायुरूप देवतेशी कुठल्या समन्वय साधलेला आहे त्याच्यावर ते अवलंबून असतं. मानवी देहाचा आधार ती घेते आणि प्रगटीकरण करते. त्यामुळे आपल्याला दिसतं मूळ व्यक्तीपेक्षा ती पूर्णपणानं वेगळी दिसते, वेगळी बोलते. अशा पद्धतीने समर्थांनी आपल्या मनातला हा पण संभ्रम दूर केला आहे असं म्हणायला हरकत नाही. 13व्या ओळीमध्ये मगाशी आपण म्हटलं वायूची आपल्याला रोजची कळणारी व्याख्या म्हणजे वायू समानार्थी शब्द वारा. आपण असं लगेच वायू म्हणजे काय, वारा असं आपण म्हणतो. पण दुसरा पण आपण अर्थ सांगितला की जगत ज्योती असं त्याला म्हटलं आहे. म्हणजे सगळ्या ज्या देवदेवता आहेत त्या देवदेवतांची ही जगत ज्योती म्हणजे एक जाणीव आहे, पूर्ण रूप आहे. त्याला आपण वायू असं म्हटलेलं आहे. आणि या वायूजवळ अफाट शक्ती आहे. म्हणजे वायू म्हणजे वारा असा अर्थ घेतला तरीही अफाट शक्ती आहेच. वादळं जी होतात त्या वादळांच्या शक्तीचा काय परिणाम होतो तो आपण पाहतो. त्यामुळे वाऱ्यामध्ये शक्ती आहेच. पण आपण जो दुसरा अर्थ वायूचा पाहतो आहे त्या वायूमध्ये सुद्धा अफाट शक्ती आहे. लहान मोठी वासनेची केंद्र असतात. म्हणजे ही जी वायुरूप जाणीव आहे ती आपल्यामध्ये वासनेची केंद्र निर्माण करते. आणि त्या वासनेच्या केंद्रामधली जर शुद्ध जाणीव असेल तर आपलं भलं होतं. पण जर का ते सामर्थ्य चुकीच्या मार्गाला लागलं तर आपली हानी होते. काय करायचं त्यावर आपलं अवलंबून आहे. अशा गोष्टी आता जगामध्ये आपण अनेक माणसं पाहत असतो. जो माणूस अगदी मनापासून उपासना करतो आहे, काही साधना करतो आहे, त्याला स्वाभाविकच असं असतं की त्याला श्रेष्ठ देवदेवता किंवा संत महंत सद्गुरू यांची मदत मिळते. आपली वासना शुद्ध ठेवली तर त्या शुद्ध वासनेला या सगळीकडे वायुरूप फिरणारी ही जी सगळी शक्ती आहे चांगली आहे, त्या चांगल्या शक्तीचा आपल्या उपासनेच्या द्वारा आपल्याला मदत होते. आता मदत कशी होते? 6 तास लागतात हो गजानन विजय वाचायला. पण एखाद्या व्यक्तीलाच ते जमू शकतं 6 तास आपली मांडी न सोडणं. त्याच्यासाठी ही वायुरूप देवता, वायुरूप चांगली शक्ती त्या माणसाच्या उपासनेला मदत करते. मग कधी कधी असं बाकी वेळा तर किती चंचल आहे हिचा स्वभाव, पण 6 तास बसते बाबा. तर ती वायू स्वरूप देवता आपल्याकडून ती उपासना करून घेते असं आपल्या लक्षात येतं. अगदी कितीही अडचणी आल्या तरी त्या अडचणीतून आपल्याला सुरक्षित ठेवण्याचं काम या वायुरूप शक्तीकडून होतं. आपण परवा शिवथरघाईतून आलो. काल मला घरीतून 2-4 मेसेजेस आले की आपण घरी जाताना नाही पण जाताना एक डावीकडे कुंभे शिवथर नावाचं गाव आहे. आपल्या रस्त्यामध्ये ते नव्हतं पण त्या खेडेगावातल्या लोकांना तो कुंभेश्वरचा पूल पार करूनच जावं लागतं. तो ब्रिज तुटला आहे, अगदी पार तुटून गेला. पण लोकांना फक्त ते चित्र दिसलं, फोटो दिसला, हे नेमकं कुठलं विरातही तुम्ही आलात बाई सुखरूप, हे बघ काय झालं आहे असे काल मला 4 लोकांचे निरोप आले. तर ही जी काही हे वाचता वाचता लक्षात येतं की जेव्हा आपण एखादं चांगलं काम करायला जातो त्यावेळेला ही जी आसपास शक्ती फिरते ना, शुद्ध वायुरूप शक्ती फिरते, ती वायुरूप शक्ती आपल्या कामाला मदतच करते. काही आपल्याला असा कुठे काही त्रास होत नाही, काही होत नाही, सगळं व्यवस्थित होतच होतं. सुरक्षितपणानं आपल्या अडचणी येतात पण त्या अडचणीतून सुरक्षितपणे पार करण्याचं काम ही वायुरूप शक्ती करते. आता ती जी शक्ती आहे ना ती अगदी तत्पर असते बरं का. म्हणजे जणू काही तुम्ही जराही अडचणी येत नाही ना ह्याच्याकडे तिचं लक्ष असतं. आता आपण पाहिलं आहे परवा तो जायचा रस्ता, त्या दिवशी असणारा पाऊस, आमची सगळ्यांची वय, तिथे असणारं गळणं, काय नव्हत्या अडचणी. पण त्या सगळ्या अडचणीमध्ये एकाही माणसाच्या किंचित पण केसाला धक्का लागला नाही. कारण ही वायुरूप शक्ती असं म्हणतात आहे ती शक्ती आम्हाला सांभाळत होती, तत्परतेनं सांभाळत होती. की कुठे काही होता पडल्याचं निमित्त झालं पण काय झालं नाही आम्हाला कळलंच नाही की काय पडलो का काय. लोक विचारतात काय झालं, काहीच झालं नाही, विसरून पण गेलो आम्ही. इतकं सहजपणानं फुलासारखं सांभाळण्याचं काम ही वायुरूप शक्ती आपल्याला करत असते. मठ मंदिरातून जी अशी उत्तम
निष्काम सेवा जिथे जिथे चालते ना तिथे तिथे हा अनुभव आपल्याला येतो असं दिसतं. कारण तिथे अशा श्रेष्ठ देवतांचा वास असतो. आजही आपल्याला असं गोंधळायला लागलं की बरं वाटतं. याचं कारण काय, तर जणू काही तिथे महाराज आहेत. शेगावं लागलं की बरं वाटतं का, तर जणू काही महाराजांचं वास्तविक तिथे आहे अशी एक आपली पक्की समजूत असते. आणि ती बरोबरच आहे, कारण या श्रेष्ठ देवता अशा पद्धतीनं तिथे असतात आणि त्याचा अनुभव ते आपल्याला देतात. आता याचबरोबर दुसरी शक्ती आहे तामसी. ती तामसी शक्ती पण असते, त्याची पण उपासना लोक करतात बरं का. मंत्रतंत्रांचा वापर करून तामसी उपासनासुद्धा करणारे आहेत. म्हणजे रामायणात जसं आपल्याला माहिती आहे की राम रावणाचं युद्ध तिकडे लंकेत सुरू झालं आणि जेव्हा त्या इंद्रजिताच्या लक्षात आलं की आता काही हे आपल्याला जिंकणं शक्य नाही आहे, तेव्हा जमिनीखाली मोठी मोठी हे तयार केली होती विवरं आणि तिथे जाऊन त्यांनी तपश्चर्या केली, मंत्रतंत्राचा वापर केला आणि लक्ष्मणाला बेशुद्ध केलं ना. त्यामुळे अशा प्रकारच्या मंत्रतंत्राचा वापर करून या वाईट गोष्टी आहेत, तामसी उपासना म्हणायचं त्याला, त्यासुद्धा करणाऱ्या हीन शक्ती आहेत. जशी तुम्ही उपासना कराल तसं हे आहे. तामसी शक्तीची उपासना केली तर तसं घडेल. जसं आहे ना, अन्न कुठलं खातो त्याच्यावर आपली तब्येत आहे. तुम्ही तामस आहार केलात की त्याचा परिणाम तोच, सात्विक आहार केलात परिणाम चांगला. तसंच आहे की तामसी शक्तीचा जर आपण वापर केला तर त्या तामसी शक्तीमुळे अशा प्रकारच्या गोष्टी, म्हणजे कनिष्ठ देवता त्याला म्हणायचं, ह्या आपण श्रेष्ठ देवता म्हटलं. इथे आपण म्हणूया की तामसी उपासना करणाऱ्यांच्या ह्या कनिष्ठ देवता असतात, त्यांच्या पण शक्ती असतात. त्या शक्ती पण आपल्याला त्रास देतात. त्यांच्या पण वासना आहेत ना, कनिष्ठ झाल्या किंवा तामसी झाल्या तरी त्या वासना पण त्यांच्या पुऱ्या व्हायला पाहिजेत. तर त्या, परंतु त्या तामसी उपासनेचा परिणाम चांगला होत नाही. हे पण तेवढंच खरं आहे की कनिष्ठ देवता आहेत, त्यामुळे श्रेष्ठ देवतांच्या या शक्तीपुढे तामसी देवतांची शक्ती कमी होते आणि ती नाहीशी होते. परंतु त्रास व्हायचा तो होतोच ना, थोडा काळ का होईना. म्हणून ते आपल्याला सांगतायत. साधारण 20व्या ओवीपर्यंत त्यांनी हा विचार आपल्याला सांगितला. आणि याच वेळेला या दोन दोन गोष्टी ज्या मगाशी आपण म्हटल्या त्याचे पण प्रकार सांगितले. आणि एक आपलं समर्थांची पद्धत आहे, विचारी माणसाला, चिंतन करणाऱ्या माणसाला हे सगळं बरोबर कळेल. म्हणजे चांगलं आणि वाईट काय आहे ते बरोबर काय, सारासार विचार ज्याला आहे त्याला कळेल. म्हणजे पृथ्वीमध्ये 2 भाग आहेत, तर चांगला भाग काय आणि वाईट भाग काय कळेल विचारी माणसाला, असं म्हणून त्यांनी तो प्रश्न म्हणजे सांगितलं. 4 पृथ्वी आप तेज वायूचे 2 प्रकार सांगितले. पण लगेच एक सांगून टाकलं की याचा विवेक करणारा, विचार करणाऱ्या माणसाला हे काय आहे ते समजेल. 21व्या ओवीमध्ये सगळं या विचारी माणसाला समजतं आहे, मग माणूस सारासार विचाराचा आधार घेऊन का वागत नाही, कळतंय माणसाला, मग माणूस चुकतो का, असा एक स्वाभाविक प्रश्न ते आपल्याला विचारतात. म्हणजे आपल्या प्रश्नांची उत्तरं देता देता तुम्हाला हे सगळं कळतं आहे तरी तुम्ही चुका का करता, असा खरा म्हणजे समर्थांच्या बोलण्याचा रोख आहे. तर त्याच्याबद्दल हे जे पंचमहाभूतातले 2 गोष्टी सांगितल्या त्यातील एक श्रेष्ठ आणि एक कनिष्ठ जे सांगितलं, आणि जी शक्तिवान गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे ती कळली आपल्याला, मग त्या शक्तिहीन गोष्टीकडे आपण का जातो, असा प्रश्न स्वाभाविकच मनामध्ये आहे. मग याला ना आपण निरनिराळ्या ठिकाणी उत्तरं मिळेल. जसं भगवद्गीतेचा सध्या 7वा अध्याय चालू आहे, त्यामुळे हे वाचता वाचता मला लगेच 7व्या अध्यायातलं उत्तर आठवलं. 7व्या अध्यायामध्ये ज्ञान विज्ञान योग असं अध्यायाचं नाव आहे. त्याच्यामध्ये 14वा श्लोक आहे, दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्यया मामेव ये प्रपद्यन्ते माया मेताम तरन्ति ते. समर्थ म्हणजे भगवंत आपल्याला सांगतोय की कोण तरतं, हे सगळं असं जग आहे, या जगामध्ये सगळ्या गोष्टी आहेत, तरुण कोण जातं, तर त्याचं उत्तर ते सांगितलं की हे आहे त्रिगुणमयी माया आहे, सत्वरजतमत जे आहे ही माया अत्यंत दुस्तर आहे, ही माया तरुण जाणं कठीण आहे, हे सगळं आहे. पण भगवंत म्हणतो जे मला भसतात ते या मायेला उल्लंघून जातात, ते ही माया तरुण जातात, ते या मायेत फसत नाहीत, असं भगवंतांनी स्पष्टपणानं अर्जुनाच्या निमित्तानं आम्हाला पण सांगितलेलं आहे. की जे कोणी इथेच समर्थन हेच आहे, जे विवेकी आहेत, जे विचारी आहेत ते अडकत नाहीत, ते पार जातात. पण जे असे विचारी विवेकी नाहीत, काय होईल असं झालं तर ते तरीच अडकतात. बसा असं ते आपल्याला सांगतात. आणि भगवंतानी पण याच पद्धतीचं आहे. ही जी अविद्या म्हटलं आहे किंवा माया म्हटलं आहे, हिचे ना नाना रंग आहेत, नाना युक्त्या क्लुप्त्या तिच्याजवळ आहेत. अनेक रूपं धारण करून ती आपल्याला गुंगवण्याचा, फसवण्याचा, ओढण्याचा प्रयत्न करतेच.
आपल्याला किती अलर्ट राहायचं ते आपल्याला ठरवायचं आहे. ही माया फार विचित्र आहे. ती आपल्याला येणं केणं प्रकार येणं ती आपल्याला गुंगवतेच. अगदी सगळ्या सृष्टीला सुद्धा ती नाचवते. तर तुमचं आमचं काय. तर अशा पद्धतीने ते आपल्याला सांगतात की या सगळ्या विश्वाला खेळवणारी, या सगळ्या सृष्टीला नाचवणारी ही जी माया आहे ना, ती आपल्या मनामध्ये सारखे तरंग निर्माण करते. आपण ज्याला टू बी नॉट टू बी म्हणतो ना, करू का नको, करू का नको, वाटतं आहे पण काय होईल, असं सारखे आपल्या मनामध्ये जे संभ्रम निर्माण झालेले असतात ना, ते ही माया निर्माण करते. कधी ती आपल्याला आपल्या साधनेपासून सुद्धा दूर नेते. म्हणजे साध्या साध्या गोष्टीत तर ती करते तर ठीकच आहे, छान साधना चालली आहे. मग आपण म्हणतो अय्या त्यालासुद्धा असं झालं, म्हणजे चांगलं करत होता साधना, आता काय झालं अचानक, आता करावंसंच वाटत नाही असं तो म्हणतो. मला वाटतच नाही आता करावंसं. ती ही माया, की ती माया साधनेपासून सुद्धा माणसाला दूर नेते. फार कठीण. आणि नुसती दूर म्हणजे वाममार्गाला नेते. चांगली साधना करणारा एखादा माणूस अचानकपणे ती माया असा काही घाला घालते की तो साधनेपासून दूर जातो आणि चुकीच्या मार्गाला जातो. त्याला सार असा सुद्धा कळत नाही. काय त्याचं जे काही आत्मतत्वाचं सामर्थ्य असतं त्या सामर्थ्यावर सुद्धा ती माया मात करते. काही आपलं साधत असे. कारण ह्या मायेचे ना खूप सारे मायेसंबंधीचे जे प्रश्न आहेत ना, ते प्रश्न विचारात घेतलं तर आपल्याला कळेल. आपण मायेचं काय आहे, हे रूप काय आहे, तर ते मायेचं रूप त्रिगुणात्मक आहे. मायेमध्ये तुमच्या आमच्याजवळ जसे सत्वरज तम आहेत ना, तसे मायेमध्ये पण सत्वरज तम आहेत. आणि मग माया जर तमोगुणी माया जर आपल्यासमोर सारखी सारखी आली तर आपल्याला हे अशा प्रकारचं चुकीचं कर्म करावं असं वाटतं आणि साधनेपासून दूर जातं. पण माया जर सात्विक रूप समोर आलं तर मग आपण लगेच हे होतो. बरं, या मायेला प्रमाण काय असा कोणी प्रश्न विचारला तर सृष्टीमधले सगळे जे काही भ्रम आहेत ना, आपल्या मनातले सगळे गोंधळ आहेत ना, ते ती मायाच निर्माण करते. ही माया नसती तर आपल्या मनात गोंधळ निर्माण होण्याचा प्रश्नच नाही. दोन गोष्टी आल्या की भ्रम. जर नसतीलच दोन गोष्टी तर भ्रम कशाला. पर्याय नाहीच आहे तर मग आपल्याला काही भ्रम नाही होत. आपल्या लहानपणी होतं की नाही, आज जो पदार्थ नाश्त्याला केला तोच खायचा, आवडो ना आवडो, उद्या तुझ्या आवडीचं करीन, असं आईचं उत्तर असायचं. मग हिला गोड आवडत नाही, त्याला गोडच लागतं, पण आज सांजा केला ना, आज दोघांनी तोच खायचा, उद्या मी गोडाचा शिरा करेन, असं उत्तर. आपल्या विकल्प नव्हताच ना, त्यामुळे दोन नव्हत्याच गोष्टी, जी एक आहे तीच करायची. आता विकल्प एवढे आहेत की आम्ही संभ्रमात पडतो. माझी एक मैत्रीण परवा आली होती, मला म्हणाली विरा मला कंटाळा आला आहे. म्हटलं काय झालं. अगं म्हणाली ती स्वयंपाकीण आत आली की मी तिला सांगते की उपमा कर, की एक खोलीचा दरवाजा उघडतो, ए मला उपमा नको आहे, दुसऱ्या खोलीतला दरवाजा मी ऑर्डर देते. हां काय हे काय आहे. कारण विकल्प खूप आहेत. विकल्प आले की माणूस संभ्रमात गेला. ही माया असे विकल्प आणते. त्या मायेला प्रमाणच नाही, अप्रमाण आहे, भयानक आहे ती माया. आणि त्यामुळे माया आपल्याला चांगल्या गोष्टीपासून अशी लांब नेते. बरं, या मायेचं अधिष्ठान काय. तू मायेला निर्माण केलं परमात्म्यानेच. हे सगळं निर्माण केलं आहे कोणी, तर परमात्म्यानेच निर्माण केलं आहे. बरं, तो परमात्मा सगळा असा अखंड अद्वितीय आहे, त्या परमात्म्याच्या आश्रयालाच ती माया आहे. असं असलं तरी त्या मायेने असा संभ्रम गोंधळ निर्माण करणारं का बरं करावं. तर त्या मायेला जर दैवी माया म्हटलं, दैवी एषा गुणमयी मम माया दुरत्यय असं म्हणताय ना, तर ती जी कल्पित माया असेल ना तर ती गडबड करते. पण तिला दैवी माया म्हटलं ते आपल्याला कळेल. बरं, आता या मायेचा विषय कोणता, तर परमात्म्याने निर्माण केली असं पण म्हणतोय, पण त्या परमात्म्याच्या ठिकाणी ना ती आभास रूप आहे. आता आपल्याला आभास शब्द चांगला कळतो, आभासी निरूपण असं आपण म्हणतो ना. त्या आभास काय प्रत्यक्ष नाही पण आपल्याला कळत आहे, तसा हा परमात्मा आहे. तो काय करतो, त्यांनी केलं आहे असं खरं म्हणजे आहे, पण मी काहीच केलं नाही असं तो दाखवतो. हे सगळं काय जग निर्माण त्यांनीच केलं आहे, एकीकडे म्हटलं तर त्यांनीच निर्माण केलं आहे, असा हा आभास रूप ती माया आहे. मग असे जसं आपण आकाशाचं उदाहरण पाहिलं की म्हटलं तर काही नाहीच आहे, पण तरी आपण त्या आकाशाचं वर्णन करू शकतो. काहीही नसणाऱ्या आकाशाचं वर्णन आपण करू शकतो. तसं परमात्म्याचं आहे. परमात्मा काहीच जरी नसला तरी त्या तोच सगळा करता करविता आहे असं आपण वर्णन करू शकतो. त्याला वेगवेगळी आपण आपल्या आपल्या पद्धतीने नावं देतो. त्याचं रूप आपण निरनिराळ्या मूर्तीच्या द्वारा आपल्याला कळवून सगळं रूपामध्ये त्याला आणतो. त्यामुळे ह्या परमात्म्याचं नाम रूप याच्याद्वारे आपण तो परमात्मा कसा आहे याचा विचार करू शकतो. आणि मग त्यावेळी आपल्या लक्षात येतं की काय किती काही करा, तो मायेचा स्वामी कोण विचारलं तर तो परमात्माच आहे.
त्या मायेच्या दृष्टीनं आपण जर विचार केला तर म्हणतात ना की कारण भगवंतच आहे. आता त्याची जी एवढी सगळी रूपं आहेत त्यातली कुठली आपल्या भल्याची आहेत हे ज्यांनी त्यांनी ठरवायचं आणि त्याप्रमाणे वागायचं. अगदी हाच विषय ज्ञानेश्वर माऊलींनी असं म्हटलं आहे. ते म्हणतात की ह्या जीवांना म्हणजे तुम्हा आम्हाला ही माया स्वतःच्या सामर्थ्यानं तरून जाता येत नाही. माऊली म्हणतात की ही माया अशी आहे की आपल्या आपल्या सामर्थ्याने आपण ही माया तरून जाऊ असं जर म्हटलं तर ते कठीण आहे, अवघड आहे. पण जो कोणी भगवंताला शरण गेलेला आहे, कुठेतरी त्यांनी आपली शरणागती दिलेली आहे, ती जबाबदारी त्याची होते, तो आपल्याला तरून देतो. म्हणजे जी गोष्ट भगवद्गीतेने सांगितली की मला जो भजतो तो मायेत अडकत नाही असं भगवंतानी सांगितलं. माऊली पण आपल्याला असंच सांगतात की भगवंताला जो शरण गेला आहे, सर्व भावांनी पूर्ण सरेंडर जो झालेला आहे त्याला त्याची शक्ती मिळते आणि मग या मायेतून तो तरून जातो. त्यामुळे आपल्याला कुठले प्रश्न पडले की आपण म्हणतो ना मी आपलं तिथे सांगते मग ते आपल्याला काय उत्तर देतील तसं करायचं, तर ते आपलं बरोबर असतं की आपल्याला त्याची शक्ती आपल्या शक्तीला जोड देऊन मिळते आणि मग आपण करतोय ते बरोबर आहे ह्याचं आपल्याला कळतं. मायेत ओलांडता येतं. सद्गुरूची कृपा आपल्याला त्याच्यासाठी पाहिजे. आता हा जर साधकाने घ्यायचा अनुभव आहे. कधी कधी आपण असं म्हणतो ना की आत असणारा जो देव आहे तो देव आपल्याला बरोबर निर्णय देतो, त्याचं ऐकावं लागतं. आपण त्याचं ऐकत नाही. आतला आवाज जो आहे त्या आतल्या आवाजाचं आपण ऐकलं पाहिजे. आपण आत्मनिवेदन, सायोज्य हे शब्द ऐकलेले आहेत, पाहिलेले आहेत. तर ह्या सगळ्याचा अर्थ काय आहे तर आतून जो काय आपल्याला निर्णय मिळतो तो बरोबरच असतो. आपण उगाच भ्रमात असतो, आपण उगाच गोंधळात असतो. असं झालं तर तसं झालं तर आतला आवाज काय सांगतो आहे चल पुढे असं आपल्याला जमलं पाहिजे. म्हणजे मग काय होईल तो मी, तो अहंकार, भय असं हे काय हे सगळं संपूनच जाईल आपलं असा त्याचा अर्थ. विकल्प गेला ना की सगळी चांगली गोष्ट असते. विकल्प जोपर्यंत आहे व्हिसा मिळेल की नाही या मेडिकल करायला कशाला भ्रमात पाहिजे. असलं आपल्याला जायचं नशिबात होईल, नसलं तर नाही होणार असं म्हणून टाकायचं. म्हणजे काय मनामध्ये येत नाही. मिळालं तर मिळालं, नाही मिळालं तर नाही मिळालं, संपला विषय. येऊन जाऊन प्रश्न काय ती व्हिसाची फी भरलेली असते ती वाया जाते, जाऊन दे त्याला देणं होतो. अशा पद्धतीने जर आपण मनाशी ठरवलं तर आपल्याला त्या विकल्पाचं दुःख होत नाही आणि होतच चांगलं. असे मनात विकल्प आणले नाहीत आणि आपण योग्य पद्धतीनं काळजीपूर्वक सगळ्या गोष्टी केल्या तर ती जी शक्ती आहे भोवताली आपल्या ती शक्ती आपल्याला अगदी मदत करते असा त्याचा अर्थ. काय होतं की आपण सगळेजण संसाराच्या प्रेमात गुरफटलेलो प्रापंचिक आहोत. त्यामुळे आपल्याला असं वाटतं की आम्ही काही केलं तरी चालेल, आम्ही प्रापंचिकलं ते आम्हाला पूर्ण मुभाय जणू काही करायचे. तर त्याच्यानं असं जीव आणि शिव, जीव आणि परमात्मा असं ज्यांना कळलेलं आहे की आपण जीव आहोत आणि परमात्मा आपल्यामध्ये आहे. त्या जीव आणि परमात्म्याचं जे नातं आहे ते नातं जर आपल्याला कळलं तर या मायेच्या पलीकडे आपण जातो. तो आत परमात्मा बसलेला आहे, तो मला चालवतो आहे असं जर आपण ठरवलं तर आपण उगाचच आपण प्रापंचिक आहोत मग आपल्याला सगळ्यातल्या सवलती पाहिजेत असं आपण करणार नाही. आपल्याला अगदी योग्य ज्ञानरूपी वाट सापडेलच असा त्याचा खरा म्हणजे अर्थ. जे काही अगदी वैराग्य वगैरे म्हणजे विवेक आणि वैराग्य समर्थांचे लाडके शब्द आहेत. तर वैराग्याचं बळ वगैरे सगळं आत्ता आपल्या पाठीशी असेल असं नाही. असं काही लगेच विरागी आपण होणार नाही. पण मी परमात्मा आहे ही झाली वैराग्याची. वैराग्य जर बळावलं अगदी पूर्णपणानं असं जर आपल्या मनामध्ये तर ठीक आहे म्हणजे मीच परमात्माशी होईल. पण निदान त्याकडे वाटचाल होण्यासाठी तरी आपल्याला या मायेच्या पलीकडे जायला तो परमात्मा अगदी वेगळा वाटला आपल्याला. म्हणजे आपण जीव आणि तो परमात्मा, मी भक्त आणि तू भगवंत असं जरी द्वैतात आपण असलो तरीसुद्धा त्या भगवंताची आपल्याला मदत मिळते. आता उच्च पायरी कुठली तर मी आणि तो एकच. पण समजा अगदी त्या वैराग्यापर्यंत आपल्या पोचलो नाही तरीसुद्धा आपल्याला याचा अनुभव घेता येतो. भक्तांची संख्या खूप आहे, त्या भक्तांच्या संख्येमध्ये एकदम वैराग्य असणारे भक्त कमी असतील, बरोबर आहे, पण तरी या पद्धतीने जाता येतं. आता ही जसं भगवद्गीतेचा ज्ञानेश्वरीचा आपण हे केला आधार घेतला तसं ऋग्वेदामध्ये मायेला गूढ म्हटलं आहे. कळतच नाही माया काय प्रकार आहे. म्हणजे व्याख्येमध्ये तर सांगता येतच नाही आहे. शक्ती म्हटलं ठीक आहे पण एक गूढ आहे, तिचं असं निश्चित वर्णन करता येत नाही. श्वेताश्वेतर उपनिषदामध्ये पण मायेला असं गूढ म्हटलं आहे. मायेला प्रकृती म्हटलं आहे.
पुरुष आणि प्रकृती असं म्हणतो, शिव आणि शक्ती, तसं या मायेला म्हटलं आहे. पण सगळ्यांनी मायेचा हा जो स्वामी आहे तो ईश्वरच आहे, परमात्माच आहे, हे मात्र सगळ्यांनी पक्कं म्हटलं आहे. ती शक्ती आहे बरोबर, दाखवता येत नाही हे पण बरोबर आहे, गूढ आहे, अनाकलनीय आहे, व्याख्येमध्ये सांगता येत नाही, असं सगळं असलं तरी ती परमात्म्याने निर्माण केलेली आहे. ईश्वराची शक्ती म्हणजेच माया आहे, हे मात्र सगळ्या उपनिषदांनी आपल्याला सांगितलं आहे. आता ही जी काही माया शक्ती आहे, परमात्म्याची शक्ती आहे किंवा ब्रह्माची शक्ती आहे, ही सुद्धा भौतिक जड असत्य अशी आहे. म्हणजे सगळ्या प्रकारची शक्ती तिच्याजवळ आहे ना, त्यामुळे ही जड आणि असत्य पण आहे. या शक्तीकडून आपण जे घेतो त्याला विपरीत ज्ञान म्हणतात. जड शक्तीकडून, असत्य शक्तीकडून, आपण ज्या दृश्य जगातल्या या गोष्टीकडून आपण जे समजतं आपल्याला, ज्ञान होतं आपल्याला, ते काय आहे तर ते विपरीत ज्ञान आहे, चुकीची गोष्ट आपल्याला कळते. आपलं गमतीचं उदाहरण म्हणून याला पुरेसं नाही आहे, पण आपण फसतो नाही. आपलं जे फसलं असं दिसतं एक आणि असतं एक, तिथे समजावं की ही जी माया आहे ना ही जड आहे, त्याच्यात आपण अडकतो. मोगरीचा वास येणारा गजरा आणतो आणि घरी येण्यावर तगरीचं आहे कळतं. आता काय करावं, तर ह्या भौतिक गोष्टी आपण मायेत अडकतो, कळतं. आणि बरं एकदा झालं ठीक आहे, आता तरी बघून घेशील ना, पुन्हा अडकतो. म्हणजे त्या दृश्य जगातल्या या मायेला असं भौतिक जडत्व जे आहे त्याच्यातून असत्य गोष्टी आपण पाहतो आणि त्याच्यामध्ये आपण फसतो. आता हे जे काही आपलं फसलं आहे म्हणजे आपलं अज्ञान आहे, हे अज्ञान किंवा त्याला विपरीत ज्ञान समर्थ म्हणतात. हे असं विपरीत ज्ञान ही पण एक अशी वर्णन न करता येण्यासारखी गोष्ट आहे. म्हणजे पुन्हा फसलं होतं ना, म्हणून ते विपरीत ज्ञान आहे किंवा त्याचं वर्णन करता येत नाही असं म्हणतो. की आता एकदा कळलं ना की इथे असं आहे, मग पुढल्या वेळेस पण तरी पुन्हा आम्ही फसतो. अशा निरनिराळ्या भौतिक जगामध्ये गोष्टी असतात आणि पुन्हा आम्ही फसतो असं दिसतं. पण सतपण आणि असतपण दोन्ही रूप आहेत. मायेत अडकलं म्हटलं की हे अशी फजिती होते, पण जर का मायेत अडकायचं नाही तर आपल्याला भोवती चांगली शक्ती पण आहे, ती शक्ती आपल्याला मदत करते असं पण आपण पाहिलं. आपल्या ज्ञानाच्या पद्धतीनं जसं जसं आपलं ज्ञान वाढेल, भौतिक ज्ञानाबद्दल मी म्हणत नाही, आत्मज्ञानाबद्दल आपण म्हणतो आहे, त्या आत्मज्ञानाची जशी जशी वाढ होईल, त्या ईश्वराला जसं जसं आपण ओळखायला लागू तसं तसं माया कमी कमी व्हायला लागते, हळूहळू होते. वयानुरूप आपण मायेतून बाहेर पडलो तर फार मोठं काही आपल्याला भुसडावं नाही बरं का. आता आपल्याला वाटतं की आता आपण फार एक्झिबिशनमध्ये जाऊ नये, यात काही मोठं विशेष नाही, आता करायचं काय जाऊ. तरुणपणीच जर आपल्याला असं वाटलं तर आपण म्हणूया की ज्ञानाने आपल्याला या मायेच्या जंजाळात अडकवलेलं नाही आहे असा त्याचा अर्थ होईल. ही माया, आपण नेहमी दोरीचं आणि सापाचं उदाहरण घेतो. जेव्हा आपल्याला ती दोरी आहे असं ज्ञान झालं की आपली भीती संपली, साप नाहीच आहे. अशा पद्धतीने ज्ञान झालं की मग भय संपलं, ज्ञान झालं की या मायेचं सगळा जो काही खेचते ना ते आपल्याला, ते खेचणं संपेल. शंकराचार्यांनी सुद्धा स्थूल आणि सूक्ष्म सृष्टी निर्माण करणारी ही शक्ती अव्यक्त असणारी असं तिचं वर्णन मायेचं केलं आहे. की ते स्थूल आहे असं पण म्हणतात, कारण दृश्य जग म्हणजे माया आहे ना, त्यामुळे ते स्थूल आहे, पण कळत नाही म्हणून ती सूक्ष्म पण आहे. आणि अशी स्थूल सूक्ष्म असणारी शक्ती आणि ती पुन्हा कशी तर अव्यक्त, म्हणजे फसतो ह्याचा अर्थ अव्यक्त आहे ना, नाही तर फसलोच असं. जर कळली असती आपल्याला तर आपण फसणार नाही. आणि त्यामुळे किती जरी असं म्हटलं तरी ती पुन्हा परमेश्वराचीच शक्ती आहे असा शंकराचार्यांनी पण ते सांगितलं आहे. ह्यालाच अनादी अविद्या असं म्हटलं. पुन्हा हिचे घटक सत्वरजतम आहेत, म्हणजे जसं समर्थाने सांगितलं आहे तसंच आचार्यांनी पण आपल्याला हे 3 गुण तिचे पण आहेत असं सांगितलं. पण मनुष्याच्या आकलना पलीकडच्या गोष्टी आहेत, या समजलेल्या नाही आहेत. बुद्धिमान पुरुषाला थोडं अनुमान करता येतो, अंदाज बांधता येतो. सगळं कळतं असं नाही, सगळं कळत असतं तर पुन्हा आपण फसलो नसतो. त्या सगळं कळत नाही, सगळ्या वेळी कळत नाही. परंतु बुद्धिमान माणसाने किंवा सारा विचार करणाऱ्या माणसाने काय होतं, ज्ञानी बुद्धिमान हे शब्द थोडे फसवे झालेत आता. आपण ज्ञानी बुद्धिमान माणसं म्हणजे कशी म्हणतो, डिग्र्या घेतलेली, तर त्या माणसांबद्दल आपण बोलत नाही. भगवंताविषयीचं ज्ञान ज्याला झालेलं आहे, सारा विचार ज्याला कळतो आहे, त्याला मायेच्या जंजाळातून सुटता येतो, तो असा अडकत नाही असं होतं. किंवा त्याला माहिती आहे माया सत्य पण नाही, माया असत्य पण नाही, तर ह्याच्यामध्ये काही फार अडकायचं नाही. ब्रह्मापासून ती वेगळी नाही आहे, परमात्म्यानेच तिला निर्माण केलेलं आहे असं जे अद्भुत मायेचं वर्णन या सगळ्या मंडळींनी केलं आहे ते आपल्याला कळेल. निरनिराळ्या ग्रंथांनी किंवा अगदी वेदांचं संशोधन करणाऱ्या मंडळींनीसुद्धा याचं मायेचं वर्णन केलं आहे. ही सगळी मंडळी
लोकांना म्हणजे विद्वान लोकांना आपण म्हणूया वित्त वैभवाचं असं प्रलोभन दाखवतं की धन मिळतं, पैसे हे मिळतं, आपलं कीर्ती होते. अशामुळे अशा मोठ्या पदाला गेलेली मंडळीसुद्धा त्यांचं मत कलुषित होताना दिसतं. मी मुद्दा काय म्हणते आपण लक्षात घ्या. आता प्रत्येक वेळेला विद्वान शब्द म्हणतात. आत्ता जो मी विद्वान शब्द वापरला तो उच्च विद्या विभूषित अशी जी मंडळी आहे त्यांच्याजवळ सार असार कळणारं सगळं आहे ना, पण तरीसुद्धा इतक्या मोठ्या ठिकाणी गेल्यानंतरसुद्धा त्यांना पैशाचा किंवा आपल्या नावलौकिकाचा मोह होतो आणि ती पुन्हा अडकतात. समर्थांनी कीर्तनकार प्रवचनकार यांना स्पष्टपणानं सांगितलं आहे की कुठेही बिदागी घ्यायची नाही, तुमचा चरितार्थ समाज चालवतो. पण आज किती कीर्तनकार प्रवचनकार बिदागी घेऊन कामं करतात. ती सगळी याच्यामध्ये येतात की एका उच्च ह्याला आहेत पण पैशाच्या आणि कीर्तीच्या मोहात अडकतात. समर्थ लगेच त्यांना बाजूला काढतात. आता व्यवहार आहे, हे करणं चूक आहे का? मग आपल्याला किती किती मंडळी सांगतात आम्ही त्या अमक्या ठिकाणी समाजकार्य करतो, तिथे आम्ही सगळं हे देतो. मग देतात तर त्या मागता कशाला? असा त्याचा खरा म्हणजे अर्थ. तुम्ही मागायचं आणि मी तिथे देतो म्हणायचं, मागूच नका ना. लोकांना काय द्यायचं ते डायरेक्ट तिकडे देऊन दे असं का म्हणत नाही. तर तोही मुद्दा समर्थ आपल्याला उदाहरण म्हणून सांगतायत की धनिक असणारी मंडळी किंवा विद्येने धनिक असणारी मंडळीसुद्धा खरं म्हणजे त्यांना सार असार कळतं आहे तरीसुद्धा अगदी कुठेतरी कीर्तीमध्ये आणि पैशामध्ये अडकतात आणि मग त्यांचे गोंधळ होतो. दुसरं म्हणतात की ज्ञानस्वरूप आणि सुखस्वरूप असणारे असा म्हणजे आत्म्याचं वर्णन कसं करतात तर तो ज्ञानस्वरूप आहे आणि सुखस्वरूप आहे. खरं तर तो अव्यक्तच आहे, दाखवता येणारच नाही आहे. पण आपल्याला आपण आनंदाचं हा काय छान वाटलं, घडीत गेलो ना छान वाटलं. आता तेच घडीत गेलं छान वाटलं म्हणजे काय ते आपल्याला शब्दात नाही सांगतायत. मग आपल्याला मला खूप बरं वाटलं म्हणजे कोणाला बरं वाटलं असं जर वर्णन केलं तर ते आपल्याला आत्म्याबद्दल सांगायचं असं की माझ्या आत्मानंद ज्याला म्हणतो तसा आत्मानंद मला झाला. पण हा जो सगळा आनंद आहे ना, हा सुद्धा आनंद ही माया या पंचभूतामध्ये अडकवून ठेवते आपल्याला. म्हणजे तो आनंद जो आत्म्याला मिळालेला आनंद आहे तो आनंदसुद्धा ही पंचमहाभूतात अडकवून ठेवणारी आहे. मग पुन्हा पुन्हा आपल्याला त्या भवसागरात अडकवायला ही मायाच मदत करते. म्हणजे काय नेमकं होतं की आत्म्याला आनंद होणाऱ्या काही क्षणांचा अनुभव आपण घेतो, नाही अशातला भाग नाही, परंतु तो आनंदसुद्धा टिकत नाही आपला. म्हणजे आता घरातच बसलो आहे आणि आपण नुसतं आठवलं मागच्या रविवारची गोष्ट तर आपल्याला आनंद होईल, पण त्या आनंदाची तीव्रता आता त्या दिवसाची नसेल असं होईल. बरं वाटेल आपल्याला नुसतं डोळे बंद केले आणि धबधबा बघितला, तिथे अगदी समर्थ राम लक्ष्मण सीता कल्याण स्वामी असं सगळं डोळ्यासमोर आपल्या येईल. पण प्रत्यक्ष आनंदाची अनुभूती आणि नंतर घेतलेल्या अनुभूतीत फरक पडेल. कारण आता पुन्हा आपण या मागे मायेत आलो, तिथे असणारे आपण आणि पुन्हा या दृश्य जगातल्या मायेत आलेले आपण, त्यामुळे अनुभूतीत आपल्या फरक पडेल. पुन्हा पुन्हा आपल्याला ती अनुभूती मिळायला हवी असेल तर काय करायला पाहिजे असं ते आपल्याला सांगतात. आत्म्याच्या ठिकाणी काहीच खरं म्हणजे वेगळेपण नाही आहे बरं का. हा सगळा जो वेगळेपणा तुमच्या आमच्यातला आहे, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र जातीय मुक्तमुख गुण वर्ण हे सगळे भेद आहेत, हे सगळे भेद माणसांनी निर्माण केलेले आहेत. ह्या देह आणि आत्म्याच्या ठिकाणी कुठे काही नाही आहे, सगळ्यांचा आत्मा एकच आहे. आणि म्हणून त्यांनी आपल्याला सांगितलं की हे भेदभाव निर्माण करणारी कोण, ती पण मायाच. या मायेनेच हे निर्माण केलं आहे, ईश्वराने हे निर्माण केलेलं नाही. ईश्वरामध्ये सजीव आणि निर्जीवमध्ये सुद्धा वेगळेपण दाखवलं नाही. सजीवांमध्ये माया आहे, निर्जीवांमध्ये पण माया आहे असं सांगितलं, अचेतन गोष्टींमध्ये पण माया आहे असं सांगितलं. त्या भगवंतानी हे निर्माण केलं नाही आहे, पण या मायेने निर्माण केलं. मायेने तुझं माझं, तुम्ही कोण आम्ही कोण, जाती पाती सगळे प्रकार, श्रीमंत गरीब सगळे प्रकार मायेने निर्माण केले. ही माया फार आहे, त्या मायेला बाजूला करायला हवं. दुसरं आणखीन मायेने निर्माण केलेली गोष्ट आहे ती म्हणजे असं की आपल्यामध्ये असणाऱ्या गुणांची आपल्याला असणारी ओळख. म्हणजे मीच काय तो शहाणा, मी सांगते ना असंच झालं पाहिजे, असं जे आपण मी म्हणतो हा मीपणासुद्धा कोणी निर्माण केला तर म्हणे मायेने केला. उत्तम गायक असणं, उत्तम वक्ता असणं आणि ते लोकांनी म्हणणं ठीक आहे, पण मला असं वाटणं माझ्यासारखी मीच, हे मायेने निर्माण केलं. असं कुठे कुठे माया कामं करते याची अनंत उदाहरणं ही सगळी संत मंडळी आपल्याला देतात. आपल्याला कळत पण नाही अरे हे पण मायेने केलं, पण हे सगळं काम मायेचं आहे. माझी मुलं, माझं घर, माझं फिक्स डिपॉझिट,
माझं 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 म्हणून जे काही मी म्हणते ते सगळं मायेने निर्माण केलं आहे. कुठलं काय किती आपल्याला उदाहरणं आहेत, कुठल्या बँका बंद पडेल, काय होतं आहे, सगळं संपलं तर काय आम्ही घेऊन बसतो आहे, तर काही नसतं. ही माया सगळं निर्माण करते आणि आम्हाला वाटतं की ह्या मायेतल्या ह्या सगळ्या गोष्टी मला आधार देणार आहेत. ह्या काही आधार नाही, सगळे डळमळीत आधार आहेत असं आपल्या लक्षात येईल. सगळ्या अकल्पित अशा घटना घडतात आणि मग आपल्याला या मायेचं काय नेमकं मायेची शक्ती आहे ती आपल्याला कळते. म्हणून आपण चांगल्या शक्तीचाच विचार करूया. मायेची ही अशी विपरीत करणी करणारी अफाट शक्ती आहेच, ती भोवताली आपल्याला दिसतेच. अगदी एकच उदाहरण आपल्याला पुरेसं आहे. आज व्हॉट्सॲपवर आपल्याला किती किती गोष्टी येतात सावधपणाच्या, की तुम्ही कसा वापर करा, नाही तर कुठे कुठे अडकाल. आला फोन की कुणाला काही सांगू नका, फोन करू नका अनोळखी असेल तर, असे वारंवार. आता हे जे करणारे लोक आहेत ते किती बुद्धिमान आहेत म्हणायला गेलं तर, पण त्याच्या बुद्धीचा विपरीत वापर ते करणं ही पण मायाच. आपल्या बुद्धीचा चांगल्यासाठी वापर करणं ही देवाची चांगली शक्ती आणि आपल्या बुद्धीला वाईट गोष्टींचा वापर करून दुसऱ्याला फसवणं ही वायू भूताखेतांची शक्ती आहे, ती त्यांना प्राप्त झालेली आहे. अशा प्रकारे माया दोन्ही कामं करते. पण आपण काय करायचं तर या मायेला निर्माण करणारा जो परमेश्वर आहे त्याला शरण जायचं, की बाबा रे तूच निर्माण केलं आहेस तर आम्हाला आपली चांगली तुझी शक्ती आहे तिचा आम्हाला उपयोग करून दे, त्याच्यापासून आम्हाला दूर नेऊ नकोस. अशा प्रकारची उपासना करावी असं वर्णन केलं आहे. सगळ्या निरनिराळ्या ग्रंथांनी हाच विचार आपल्याला मांडला आहे. समर्थांनी जो मुद्दा समर्थांची ही खासियत आहे की ते मी म्हणतो असं नाही म्हणत, तर या सगळ्या ग्रंथांनी पण असंच सांगितलं आहे असं म्हणून ते आपल्याला सांगत असतात. फक्त त्यांची भाषा आपल्याला पटणारी आहे म्हणून आपल्याला ते जवळचं वाटतं. पण सगळ्या उपनिषदांनी, वेदांनी, शंकराचार्यांनी, भगवद्गीतेनी, ज्ञानेश्वर माऊलींनी अशाच पद्धतीने या मायेचा शक्तीचा महिमा वर्णन केलेला आहे. दोन्ही प्रकारच्या शक्ती मायेजवळ आहेत. त्यातल्या चांगल्या शक्तीचा विचार आपण करायचा. ती चांगली शक्ती ओळखायची कशी तर आपल्या आत बसलेला परमात्मा आपल्याला ती चांगली शक्ती कोणती हे सांगतं. बाहेर शोधायला त्याची गरज नसते. त्या शक्तीप्रमाणे आपण वागलो की आपलं काम झालं. अशा पद्धतीचा विचार आणि आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्यांनी या पद्धतीने दिली. प्रश्न काय होते ते आठवलेत तर उत्तर काय होतं ते आपल्याला समजेल. तव स्मरण संतत स्फुरणदाया घडो त्वदीय गुणकीर्तन ध्वनिसुरम्य करणी पडो. स्वदेश हितरक्षणा विणदुजी कथा नावडो. तुझ्या समही आमुची तनुही देश काळजी पडो. जय जय रघुवीर समर्थ.